वर्तकनगर येथील रहिवाशांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. 12 वर्ष पुनर्विकास रखडला, मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा घातले होते गाऱ्हाणे. वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर 12 इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा गाऱ्हाणे घालूनही अद्याप न्याय न मिळाल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले. निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे AA असोसिएट्स या विकासकाची निवड करण्यात आली आणि 2014 मध्ये विकास करारनामा करण्यात आला. करारनाम्यानुसार 2016 मध्ये कॉर्पस फंडचा पहिला हप्ता प्रत्येकी 3,08,027 सभासदांना प्राप्त झाला. यातील 5 सभासदांनी कॉर्पस फंड स्वीकारला नाही, कारण विकासकाच्या कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आली नाही. 2016 मध्ये ठाणे महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून महापालिकेने नोटीस दिली. याबाबत दूरध्वनीवरून विकासकाला अवगत करण्यात आले. त्यावरून विकासकाने सर्व घरे खाली करा, मी तुम्हाला भाडे सुरू करतो असे दूरध्वनीवर सांगितले. त्यानुसार 27 भाडेकरूंनी आपली घरे रिक्त केली, तर उर्वरित 5 भाडेकरूंनी आपली घरे खाली केली नाही. 2017 मध्ये ठाणे महापालिकेने सदर इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित 5ही सभासदांना घरे खाली करण्यास भाग पाडले. इमारत खाली केल्याने सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्ष अशीच गेली. त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येऊन विकासकाला कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेतला आणि 2020 मध्ये नोटीस देण्यात आली. सदर नोटिसीला उत्तर देताना विकासकाने म्हटले की 5 सभासदांनी घरे रिक्त न केल्याने तसेच इमारतीच्या जागेतील देवळाचा प्रश्न न सुटल्याने पुनर्विकास रखडला. प्राप्त झालेल्या कागदपत्रानुसार विकासकाने एकूण 4,19,00,000 इतकी रक्कम इमारतीच्या पुनर्विकासासाठी खर्च केल्याचे दिसून येते. तथापि 2020 मध्ये विकासकाने NOC देण्याकरिता 7,12,00,000 रुपयांची मागणी केली. विकास पुनर्वसनाचे काम करण्यास तयार आहे यावर सभासदांनी विश्वास ठेवला, परंतु त्याने काहीच न करता 1 वर्षाचा कालावधी वाया घालवला. त्यानंतर विकासकाने 2022 मध्ये विकासकाने माझे व माझ्या भागीदाराचे बिनसले असल्याने मी तुमचे काम करू शकत नाही असे लेखी स्वरूपात कळवले. त्याचवेळी विकासकाने NOC करिता 11 करोड इतक्या रकमेची मागणी लेखी स्वरूपात केली. अशा प्रकारे विकासकाकडून वर्तकनगर येथील इमारतीतील रहिवाशांची फसवणूक झाली असून त्यात त्यांना कात्रीत पकडले गेले आहे. 2016 पासून या इमारतीतील रहिवाशी बेघर झाले असून भाड्यापोटी 1ही रुपया दिलेला नाही. तरी आमच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा रहिवाशांनी दिला. सभासद आहे, हे सगळे आमच्या सोसायटीचे सभासद आहेत. आज 8 वर्ष झाली आम्ही घराच्या बाहेर आहोत. 2014 ला एग्रीमेंट झालंय आणि 2016 साली आम्ही घरं सोडलेली आहेत. बिल्डरने आम्हाला 1ही रुपया भाडं दिलेलं नाहीये. आम्ही आमच्या स्वखर्चाने भाडं भरून बाहेर राहत आहोत. आमची परिस्थिती काय आम्हाला माहितीये आणि आम्ही सगळीकडे फिरून आलो. आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक झाले, आमदार, पदाधिकारी, मुख्यमंत्री साहेब, आम्ही सगळ्यांकडे फेऱ्या मारून झाल्या. शेवटी आता आम्ही कंटाळलो, खूप फेऱ्या मारून झाल्या, पण आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाहीये. म्हणून आम्ही आता ठरवलंय की आम्ही यावर्षी मतदान करणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही पुढची कुठलेही मतदान आम्ही यावेळेला करणार नाही. सगळ्यांनी बरोबर आहे? सगळ्यांचं बरोबर. अगरवाल इन्फ्राटेक मधनं AA असोसिएट ही फर्म होती. अमरीश अगरवाल हे आमच्याशी आता बोलतात. पैरवीचे अगरवाल हे आता एक्सपायर झालेले आहेत. त्यांचे मोठे भाऊ आमच्याशी बोलतायत. अंधेरीला त्यांचं ऑफिस आहे. आम्ही त्यांच्याकडे इतक्या फेऱ्या मारून झाल्यात. त्यांनी इन्व्हेस्ट केले 4,19,00,000, पण त्यांनी आम्हाला 11 करोडची NOC दिलेली आहे. 11 करोड बघून दुसरा कुठलाही बिल्डर आमच्याकडे यायला तयार होत नाहीये. आमच्याकडे बिल्डर भरपूर येतात, पण ह्याची NOC नाहीये, त्यामुळे कोणी तयार होत नाहीये. आणि आम्ही बरेच चांगल्या प्रकारे झालं, वकिलांची नोटीस देऊन झाली, पण तो आम्हाला कुठल्याही याला दाद देत नाहीये. प्रताप सरनाईक साहेबांनी पण त्याला फोन करून सांगितलं होतं, तेव्हा पण येतो म्हणाला, मी अयोध्याला चाललोय, मी जानेवारीत येतो, पण त्याच्यानंतरही तो कधी आला नाही. राजू फाटक त्यांना फोन करतात तेव्हाही येतो सांगतो, पण तो काही येत नाही, तो कोणालाच दाद देत नाही. शेवटी आता आम्ही कंटाळलोय, खूप कंटाळलोय. आमची परिस्थिती अशी झाली आहे ती आम्हाला माहिती आहे. आज सगळ्यांच्या घराची परिस्थिती काय आहे. बाहेर आज 8 वर्ष भाडं भरून राहणं, आमचं स्वतःचं हक्काचं घर असताना आज आम्ही बाहेर राहतोय. या बिल्डिंग मध्ये आम्ही प्रॉपर्टी टॅक्स, पाणी बिल सगळं भरलंय आणि आमचं स्वतःचं घर असून आज आम्ही बाहेर राहतोय, स्वतःच्या खर्चाने पैसे भरतोय. काय उपयोग आहे? आम्हाला मतदानच नाही करायचं, आम्हाला आमचा न्यायच मिळत नाही, आम्हाला आमचं घरच नाही मिळत आहे, तर काय उपयोग आहे? मॅडम, एकूण किती कुटुंब आहे इथे? 32 सभासद. 32. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी काही नाही. जी आम्हाला बिल्डरने NOC दिली आहे ती आम्हाला कमी करून, त्याने फक्त 4,19,00,000 खर्च केलेत आणि तो आता 11 करोड मागतो. 11 करोड बघून कुठला बिल्डर आमच्याकडे तयार होईल? त्यामुळे आमची मागणी इतकीच आहे की आम्हाला NOC मिळवून द्यावी
आणि आमची घरं लवकरात लवकर आम्हाला बनवण्यासाठी आम्हाला दुसरा बिल्डर आमच्याकडे आहेत, आम्ही त्यांच्याशी बोलणी करू शकतो. आमची एनओसी आम्हाला लवकरात लवकर त्यांनी मिळवून द्यावी, इतकंच. सगळ्या प्रकरणाला किती वर्ष झाली आता यांना 2014 अग्रीमेंट झालं आणि 2016 आम्ही घरं सोडली आहेत. 8 वर्ष तर अशीच झाली सर. 8 वर्ष आम्ही भाडं भरतोय घरात बाहेर राहून. अग्रीमेंट मध्ये काय उल्लेख होता? अग्रीमेंट मध्ये तर स्पष्ट लिहिलेलं आहे, जोपर्यंत CCID मिळत नाही तोपर्यंत घरं रिकामी नाही करायची. त्याने कुठलीही परमिशन घेतली नाही, ना फायर एनओसी ना कुठल्या ज्या परमिशन लागतात त्या त्याने कुठल्याही परमिशन नाही घेतल्या. मान्य आहे की त्याने कॉर्पोरेट फंडापैकी एक पार्ट 3,08,016 2016ला दिला होता सगळ्यांना, पण त्याच्यानंतर ज्यावेळी बाहेर पडा सांगितलं आणि मी भाडं सुरू करतो असं सांगितल्यानंतर त्याने एकही रुपया कोणाला भाडं दिलेलं नाहीये. मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या अटी आणि नियम सामान्य माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात. त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात. करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं, हाच माणसाचा हेतू असतो. जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात? ते आम्ही काही कायदे तज्ज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात? एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्यापुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय. ही कुठली अवस्था आहे? आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातातनं आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय. ते आम्हाला जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत, कारण आम्ही हतबल आहोत, लाचार आहोत. आणि मग ही लाचारी का? माझं एवढंच म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही ठाणेकर आहात. आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं. आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं. प्रत्येक जण भाडं भरून मुलांचं शिक्षण, घर भाडं ह्यामुळे इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही सर्व मताने घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही, लोकसभाही नाही, कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये. आम्ही एक मताने ठरवलंय, या वर्षी आम्ही मतदान करणार नाही.